तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक नवी अपडेट समोर आली आहे। कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण याची सुद्धा अमानुष कृत्य आता उघड झाली आहेत। आरोपी निलेश चव्हाण सुद्धा त्याच्या पत्नीचा अमानुष छळ करायचा, स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढायचा। निलेश चव्हाण विरुद्ध 19 मध्ये पत्नीचाच व्हिडिओ केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता। पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यात पत्नीने हा गुन्हा दाखल केलेला। आणखी तपशील घेणार आहोत, प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, आता या निलेश चव्हाणचे सुद्धा ही सगळी अमानुष कृत्य समोर येताना दिसतात। या दृष्टीने पोलिसांनी आता काय कारवाई केलेली आहे का? नक्कीच या प्रकरणामध्ये जे नाव सर्वात पुढे आलं ते म्हणजे निलेश चव्हाण आणि या निलेश चव्हाणची जी कृत्य आहे ती आता जगासमोर येताना पाहायला मिळतात। यामध्ये जर एक एक कृत्यांची जर आपण लिस्ट जर बघितली तर ती मोठी वाढताना दिसतीये। त्याने खरं तर 2019 मध्येच खरं तर निलेशवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये जर तो गुन्हा कुणी दाखल केला असेल तर त्याच्या स्वतःच्या पत्नीने गुन्हा दाखल केला होता आणि किती नीच पातळीला खरं तर हा निलेश गेला असं या गुन्ह्यातून दिसून येतं। कारण त्याने जे स्पा कॅमेरा जो लावला होता तो स्पा कॅमेरा ज्या चित्रीकरणासाठी लावला होता तर ते स्वतःच्याच पत्नीचं चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या बेडरूम मध्ये एअर कंडिशन असणारं जे एसी आहे त्या एसीच्या वरती खरं तर हा कॅमेरा लावण्यात आला होता, फॅनच्या वरती कॅमेरे लावले होते आणि त्याच्या माध्यमातून खरं तर हा निलेश चव्हाण आपल्या पत्नीचं शूट करत होता। आणि हेही त्यावेळेस हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते पुणे पोलिसांकडे गेलं, वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळेस गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर निलेश चव्हाणला खरं तर न्यायालयाने जामीन मंजूर केला। मात्र याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर निलेशचे एक एक कारनामे आता उघड होताना पाहायला मिळतात। निलेशचे अनेक प्रकरण पुढे येताना पाहायला मिळतात। त्यामुळे हगवणे फॅमिलीशी असणारे निलेश चव्हाणचे संबंध त्याच्यावरूनच कुठेतरी हगवणे फॅमिली ही कशा पद्धतीने वागत असेल याचा थोडाफार का होईना यातून अंदाज येताना पाहायला मिळतोय। एकीकडे हगवणे फॅमिली आणि निलेश चव्हाण यांचे दोघांचेही कृत्य सेम असल्याचंही या गुन्ह्यातून स्पष्ट होतंय। जी निश्चित, तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।